तर हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आत्ता मी रात्रीचा व्हिडिओ चालू करते. 11 वाजलेले आहेत आणि बरं झालं इथे बाहेर बेंजो होता, कंटिन्यू चालू होता. तो जस्ट थांबलाय आणि जस्ट मी व्हिडिओ चालू केला. तर असो, तर आता आपले रोजचे ब्लॉग येतील तर टेन्शन नका घेऊ. मी व्हिडिओ टाकत नव्हती ते. मी सांगितलं दुपारी एक मी छोटा व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यात मी रिझन सांगितलं होतं. पुन्हा एकदा मी ह्याच्यामध्ये रिपीट करते, ज्यांना माहीत नसेल त्यांना, हा व्हिडिओ जे बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगते. माझे मिस्टर घरी असायचे नाईट करून, त्यामुळे मी काही व्हिडिओ करत नव्हती आणि ते झोपलेले असणार, मी व्हिडिओ करणार आणि त्यांना डिस्टर्ब होणार, त्यामुळे मी करतच नव्हती. शक्य झालं तर करायची, अदरवाईज करत नव्हती. 7 दिवसांनी मला काही फरक पडत नव्हता आणि त्या 7 दिवसामध्ये मी शॉर्ट्स म्हणा किंवा मिनी ब्लॉग म्हणा, ते मी अपलोड करत होती. आणि असो, तर मी आजही एक मिनी ब्लॉग असा छान असा अपलोड केलेला आहे. तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या मोमेंट जे मी करते ना रोज घरामध्ये, ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मला कमेंटमध्ये एक नक्कीच सांगा प्लीज, मी तुम्हाला अशी फेस टू फेस बोलते, तो व्हिडिओ आवडतो का कॅमेरा सेट करायचा आणि नंतर व्हॉईस ओव्हर द्यायचा तो व्हिडिओ आवडतो? हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तसा मी व्हिडिओ करीन ह्यापुढे. तर सांगायचं असं आहे, मी व्हिडिओ स्पेशली ह्याकरता बनवते आहे. आता नवरात्र चालू आहे. 365 दिवसामधून असे 9 दिवस आहेत की जे आनंदाचे असतात, देवीचे असतात आणि एका सुवासिनीसाठी ते खूप महत्त्वाचे असतात. आणि त्यामध्ये कुणाला नाही आवडत तयार व्हायला, देवाची भक्ती करायला. मलाही आवडतं. पण कारणच असं आहे, त्यामुळे मी आवरत नाही आहे. शांत असते कानात नाही, काही नाही चेहऱ्याला. जशी उठते, अंघोळ वगैरे करायची, कपडे घालायचं, बस मी कॅमेरासमोर येते. ना मेकअप करून येत नाही, ना काय करून येत नाही. आता लेडीज प्रॉब्लेम आहे. आज दुसरा दिवस आहे आणि अजून पुढचे 3 दिवस मी काहीही करणार नाही आहे. करायचं, एक दिवस भेटला तरी पण ओके आहे, पण चांगलं करायचं. वाईट किंवा करायचं म्हणून नाही, चांगलंच करायचं. त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे. तर हेच सांगायचं होतं. आणि मी मशीन घेतलेली आहे, वॉशिंग मशीन. खरंच मला खूप त्रास होत होता कपडे धुवायचा. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओत दाखवायची, यावर्षीसुद्धा आणि गेल्या वर्षीसुद्धा, की किती घरामध्ये प्रॉब्लेम होतो आहे. बाहेर एकतर सुकवायला जागा नाही आहे, पाऊस आला तर सगळं पाणी आतमध्ये येतं आणि माझे कपडे भिजतात. तेच कपडे घरात आणले, घरात सुकवायला एवढी एका रशीवरती किती कपडे बसणार आहेत. त्यामध्ये माझी मॅक्सी आली, त्यांचे शर्ट आले, पायजामे आले, खाली गेलो तर ड्रेस भिजला तर ते धुवायचे. असे बरेच कपडे असतात, ते एका नशीरवर मावत नव्हते. आणि पत्रे पण इतके गळतात ना की कंटिन्यू पंखा चालू पाहिजे आणि थंडी वाजते, त्यामुळे पंखा शक्य नाही आहे सारखा चालू ठेवणं. आणि त्याच्यामुळे पंखा नाही ठेवला चालू तर सगळं पाणी गळत असतं. असे काहीसे प्रॉब्लेम आहेत. म्हणून मी फायनली घेतलेली आहे मशीन. तर आता लावायचा योग कधी येतो आहे माहीत नाही त्याचा. अजून कंपनीचा माणूस आलेला नाही आहे ते डेमो द्यायला आणि मी तरी आता काही पूजा करू शकत नाही आहे. आणि जरी तो डेमो द्यायला उद्या परवा या दिवसामध्ये आला ना, तरी मी काही तिला चालू करणार नाही आहे. आता दसरा येतोच आहे पुढच्या आठवड्यामध्ये. दसऱ्याच्या पूजेसोबत सगळ्या वस्तू पण पूजेन आणि मशीनला पण मी तेव्हाच पूजणार आहे आणि मगच तिला चालू करणार आहे. कारण ती आदल्या दिवशी आली आणि मग बाहेरची झाली, असं झालं. तर असं आहे. आणि आत्ता तो बेंजो थांबलेला आहे खरंच एवढ्या वेळानंतर. शांत झाला आहे. मला नाही वाटत तो पुन्हा चालू होईल म्हणून. का माहीत नाही, होई पण शकतो. कारण तो कंटिन्यू 9 वाजल्यापासून 1-1.5 तास झाला कंटिन्यू चालू होता, म्हणून आता त्या लोकांनी कदाचित ब्रेक घेतला असावा. होईल पण चालू. तर असा आहे काहीसा प्रॉब्लेम. तर उद्या मी घेऊन येईल माझ्या रुटीनचा व्हिडिओ वगैरे. तसा पण मी शॉर्ट्समध्ये अपलोड करतच असते. तर प्लीज व्हिडिओ बघू नका फक्त, तर पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आता फक्त 60च बाकी आहेत. पटकन करून टाका. 1000.
मी खूप खुश होईल, कारण आज तुमच्यामुळेच मला उमेद आहे व्हिडिओ करायची. माझे सबस्क्राईब कुठेतरी वाढत आहेत, माझा वॉच टाईम कुठेतरी वाढतो आहे, म्हणून मला वाटतं व्हिडिओ करावं. आणि प्लीज विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. आता हा टाईम आहे, मिस्टर आता यायचा वेळ झाला आहे, म्हणून म्हटलं व्हिडिओ शूट करावा. म्हणून मला सगळी कामं बघून व्हिडिओ करावे लागतात, माहिती आहे का तुम्हाला. आम्ही घरात दोघं असतो, पण कामं नाही अशी नाही आहे, दोघांची पण तितकीच आणि तिघांचीही तितकीच कामं असतात. लादी भांडी जेवण हे तर कॉमनच आहे, शिवाय कपडे घडी करणं, धुणं, परत ओटा पुसणं, कंटिन्यू झाडू मारणं. मी आता कसं आहे, मिस्टर असताना सकाळी एकदा लादी पुसतेच, आणि पुन्हा ती 3 वाजता गेल्यावरती 5 वाजता मी एकदा पुसते. आणि आता जर का तुम्ही लादी बघितली ना, तर एकही त्याच्यावर पायाचा ठसा किंवा कसला डाग दिसणार नाही. आणि हेच जर का सकाळी पुसलेलं असेल आणि ती तुम्ही 3 नंतर बघाल ना, तर कुठे ना कुठे जेवणाचे डाग वगैरे असतात. मग मला तेही आवडत नाही. वरचं साफ करायचं आणि बाकीचं सगळं तसंच. त्यामुळे तर प्लीज मी विनंती करेल की नुसते व्हिडिओ बघू नका, कारण हा एक यूट्यूबरच सांगू शकतो किती बोलतात ना, किती कष्ट आहेत या व्हिडिओ मागे. आणि सगळा टाईम, घरातली कामं सगळं आवरून मॅनेज करून व्हिडिओ सेट शूट करावे लागतात. प्लस ते नंतर एडिट करायचे असतात. अशी खूप मेहनत आहे त्यामागे. आणि नवरात्रीमध्ये आता मी माझ्या घरी सासरी देवीची ओटी भरायला जाणारच आहे. तिथले सुद्धा मी काही मोमेंट, जास्त नाही पण थोडेफार का होईना, पण मी यावेळी घेणारच आहे. पाऊस असला तरी पण घेणार आहे. त्यामुळे असं समजू नका मी आता नुसतं बोलली आहे म्हणून. नाही ना, मला मोठा व्हिडिओ पॉसिबल झाला तर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर असो, मी हा व्हिडिओ इथेच आता स्टॉप करते. पुन्हा एकदा वेंजो चालू झालेला आहे, आवाज येतो आहे का नाही माहीत नाही. मी व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे मस्त राहा, स्वस्त राहा, आणि नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. सो बाय बाय.